व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच होतं की मी बटाट्याचे चिप्स करणार, त्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून ठेवलेले होते. तर ते स्वच्छ धुवून ठेवले. त्यानंतर जे आहे तर आता त्याला व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर वरचे त्याचे साल जे आहे तर ते काढून घेणार आहे. कारण की साल हे जे आहेत आपल्याला बटाटे चिप्स करताना जे आहे तर ते काढूनच घ्यावं लागतं. तर त्याच्यासाठी जे आहे तर मी ते साल काढून जे आहे तर बटाटे पाण्यामध्ये टाकते, जेणेकरून जे आहे तर ते काळे वगैरे पडणार नाही. आणि बटाटा जो असतो ना तर तो आपल्याला अगदी मोठ्या साईजचा घ्यायचा असतो. आणि त्यानंतर गावरान बटाटा असेल तर अजूनच चांगलं आहे. आणि मी जे आहे तर 5 किलो बटाटे आणलेले होते. तर 5 किलोमध्ये जे आहे तर माझे 4.5 किलो बटाटे जे आहे तर ते म्हणजे काही खराब निघले आणि 4.5 किलो बटाटे राहिले होते. तर आता मी जे आहे तर पाणी घेतलेलं थोडंसं इथे आणि त्यामध्ये किसणी ठेवली आणि त्यामध्ये जे आहे तर बटाटे जे आहे तर असे त्याचे जे आहे तर चिप्स करून घेते, बारीक किसणीने किसून घेते. तर तुम्ही उभा जरी बटाटा धरला ना तर तरी असे लंबे लंबे येतात. आणि गोल जर पाहिजे असेल तर आडवा धरायचा बटाटा, मग छान गोल येतात. आणि त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि जेव्हा पूर्ण नितळगार पाणी होईल ना आपल्याला तर तेव्हा जे आहे तर ते तसेच ठेवायचे त्या पाण्यामध्ये. पूर्ण पाणी नितळगार निघलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यातलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर स्टार्च पूर्णपणे निघून जातो. आणि नंतर मी ते तुरटीचा खडा घेतलेला आहे, तो व्यवस्थित फिरून त्याच्यामध्ये तुरटीचा खडा जो आहे तर तो टाकून दिलेला आहे. आणि रात्रभर मी त्याला तसंच झाकून ठेवलेलं आहे आता. तर आदल्या दिवशीच इव्हिनिंगला जे आहे तर आपल्याला बटाटे किसून वगैरे ठेवायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी जे आहे तर पाणी व्यवस्थित गरम करून घेतले, आधं निवू दिलंय पाण्याला. आणि 4.5 किलो बटाटे होते तर त्यासाठी मी मिठाचं जे आहे प्रमाण जे आहे तर पोह्याचा चमचा 4 चमचे जे आहे तर ते मीठ वापरलेलं आहे. तुमचे बटाटे जेवढे असतील तेवढं 5 किलो किंवा 10 किलो तर तशा अंदाजाने तुम्ही जे आहे तर ते करायचे आहेत. आणि त्यानंतर ते बटाटे चिप्स जे आहे तर ते उकडून झाले आणि त्यानंतर जे आहे तर गच्चीवर इथे टाकून दिलेले वाळवण्यासाठी. 4.5 किलोची जे आहे तर एवढे काही जास्त फारसे होत नाही, पण आमची इथं कोणी जास्त खात नाही, त्यासाठी जे आहे तर मी कमीच प्रमाणामध्ये बनवलेले आहेत. आणि पुढच्या याच्यामध्ये पण मी जे आहे तर तुमच्यासोबत चकल्यांची रेसिपी नक्की शेअर करणार आहे. नमस्कार, कसे आहे सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं स्वागत करते दीपाली वडाळा लाईफस्टाईल मध्ये. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर 8:30 वाजले बघा आणि आत्ताची जी आहे तर आता चहा आहे जे ठेवलेला आहे आमच्यासाठी. आता चहा वगैरे जे आहे तो घेतो आम्ही, कारण आज जे आहे तर काय उन्हाळ्याचा पहिला पदार्थ बटाट्याचे चिप्स करून घेतलेले. आणि विदीत पण उठलाय. गुड मॉर्निंग कर विदू. हा लपू लागली. तर ते जे चिप्स वगैरे आहे ते टाकायला बराच वेळ लागला, तर वरती टाकून दिले ते. आता आता मस्तपैकी दिवसभर सुकतील मस्त. ऊन पण पडलेले आता. तर पटकन आता मस्तपैकी चहा घेतो आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा व्लॉग मी कंटिन्यू. आजच्या जेवणामध्ये मस्तपैकी ना तर यांनी आंबट दही आणलेलं होतं, तर म्हटलं चला मस्तपैकी कढी करून घ्यावी. तर कोण कोण अशा पद्धतीने कढी करतं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दही घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडंसं बेसन पीठ टाकून घेतले, हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे. आणि लसूण आणि हिरवी मिरचीचं जे आहे तर ते वाटण काढून घेतलंय. आणि अशा पद्धतीने जे आहे तर त्याला मिक्स करून घेणार आहे मस्तपैकी. त्याच्यामध्ये गोळे वगैरे अजिबात राहू द्यायचे नाहीये. आणि ते मिक्स करून झाल्यानंतर जे आहे तर त्याला आपल्याला 5 मिनिटं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर लगेच फोडणी देऊन घ्यायची. तर फोडणी नेहमीप्रमाणेच जिरा मोहरीचा वापर केलाय. आणि त्यानंतर जे आहे तर मस्तपैकी त्याच्यामध्ये कढीपत्ता जो आहे तर तो मी टाकून घेणार आहे. आणि कढीपत्ता टाकल्यानंतर जे आहे तर हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण आहे तर ते देखील टाकून घेतलंय. आणि कढीचं जे मिश्रण केलेलं होतं तर ते देखील त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि घट्ट किंवा पातळ कशी पाहिजे आहे तर त्या पद्धतीने करून घेतले. आणि आपली मस्तपैकी कढी जी आहे तर इथे रेडी झाली आहे. आणि कढी केली त्यानंतर मग परत चपात्या पण झालेल्या होत्या सकाळीच. विराजच्या टिफिनला बटाट्याची भाजी आणि चपात्या दिल्या होत्या. आणि आता जे आहे तर इथे विदीतसाठी मस्तपैकी मुगाच्या डाळीची खिचडी बनवतीये, जेणेकरून त्याला आहे ना तर तो त्याचं काहीतरी वेगळं व्यवस्थित जेवण करेल. आता तो थोडं थोडं जे आहे तर खायला लागलेले आहेत. डॉक्टरनी मल्टीव्हिटॅमिनचे जे आहे तर सिरप वगैरे दिलं होतं. मला तरी वाटतंय त्यांनी बहुतेक भूक वगैरे पण लागत असावी, तर थोडंफार खातोय. तर म्हटलं त्याच्यासाठी जे आहे तर खिचडी बनवावी. रोज रोज वरण भात म्हटलं की मुलं देखील कंटाळा करतात. तर त्यासाठी मी जे आहे तर त्याच्यासाठी मस्तपैकी तर पातळ एकदम मुगाच्या डाळीचा वापर जो आहे तर तो जास्त केलेला आहे आणि तांदळाचा वापर त्याच्यामध्ये कमी केला आहे. आणि अशा पद्धतीने खिचडी बनवली ना तर मुलं आनंदाने खातात आणि आवडीने खातात. तर त्याच्यामध्ये लसूण आणि जिरं देखील आहे तर फोडणीसाठी वापरलं. चला तर आता जे आहे तर झालेलं आहे. इथं माझं खिचडी वगैरे मुलांना जे आहे तर ती टाकून झाली. कढी केली मस्तपैकी, त्यांना जेवायला दिल्या ना. आता भाजलाय खरोड्या आणि लाल चटणी. तर आता पटकन त्यांना देऊन येते आणि मग त्यानंतर जे आहे तर थोड्या वेळाने मी जेवते आणि परत तुम्हाला बोलते. तर वाजलेत बघा 4:30
आणि मुलांचं चालू इकडं मस्त आराम. आणि एकाचं काय चालू आहे, रडणं. काय झालं रडायला? काय झालं? कसं कसं रडून दाखव. हा, काय झालं रडायला? रडायला काय झालं? मम्माने काय काढलंय हे बघा. बसल्या बसल्या मस्तपैकी ना तर मेहंदी काढत बसली. अशी छोटी थोडीच काढली बॅक साईडला हँडवर. मेहंदीचा कोण दिवसा पडलेला याच्या हातात होता, खेळत होता. तर म्हटलं चला काढू. मला आता जवळजवळ आहे ना तर 2 वर्ष झाले असतील मी मेहंदी काढलेलीच नाही. भरपूर अशी पहिले खूप काढायची मी लग्नाच्या अगोदर, पण नंतर आहे ना तर कंटाळा यायला लागला. मग मुलांमुळं मेहंदी काढणंच बंद करून टाकलं. तर आता 4:30 वाजले. तर मुलांचं काय खायचंय, काय करायचंय? चहा सोबत काय खायचंय? चहा आणि खारी खायची. आता काल घेतली होती, काल संध्याकाळी मस्तपैकी दारावर खारी आलेली होती. तर त्यांनी काही खाल्ली नाही अजून. त्याच्या पप्पांनी सकाळी खाल्ली होती चहासोबत, आणि तो तसा स्कूलमध्ये गेला, चहा वगैरे काही घेतला नव्हता. तर त्याचं चालू आहे आता मला खारी खायची आहे. आणि विदूला पण खायची का? विदू स्माईल करतो. विधी ते ना मला दांडिया खूप छान खेळतो बरं का. काय खेळतो? दांडिया. दांडिया आवडते खेळायला. दांडिया खेळतो का? खेळून दाखव बरं सगळ्यांना. अजून एक कुठे विधी त्यांना इतकं छोट्या छोट्या खोड्या करायला लागलेलं आहे ना, त्याच्यावर कंटिन्यू आम्हाला लक्षच ठेवावं लागतं. आणि तर घरामध्ये ना ड्रॉवर उघडून पेन फेकून देतो, रिकामे कामं काही पण तोंडात घालतो. त्याच्याकडे आम्हाला कंटिन्यू लक्षच द्यावं लागतंय. आता पण दांडिया घेऊन फिरतोय. लाजू लागला. कॅमेरा बघून आहे ना लाजू लागलं तो. आता त्याला हळूहळू कळायला लागलंय ना, असं मस्तपैकी कॅमेरा पकडतो कधी कधी बरं का. त्याला पण शिकवणार आहे मी लवकरच ब्लॉगिंग करायला. हो. चला आता मुलांना पटकन चहा वगैरे करून देते, आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. आज तर चिप्स वगैरे केले होते. तर चिप्स वगैरे वाळलेत मस्त खणखण एकदम. तर ते जे आहेत तर आता खाली आणून ठेवलेत. आता थोड्या वेळाने संध्याकाळी थोडीशी जे आहे तर तुम्हाला देखील तळून दाखवेल की कशा पद्धतीने झाले. आणि पूर्ण रेसिपी जी आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही पण नक्की बघा, आणि कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता पटकन चहा करू. तर सकाळचं जे आहे तर खिचडी आणि त्यानंतर कढी आणि चपात्या पडलेल्या होत्या. पण मुलांचं कसं असतं, इथे विराजला जे आहे तर पुलाव खायचा होता. तर पुलावची सगळी जी तयारी आहे तर ती करून घेतली. जेवढे व्हेजिटेबल घरामध्ये अवेलेबल होते तर तेवढे व्हेजिटेबल जे आहे तर त्यात टाकून घेतले, आणि मस्त असा टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे. आणि तो शिजण्यासाठी जे आहे तर त्याला वरून थोडंसं जे आहे तर आता मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून जे आहे तर टोमॅटो व्यवस्थित पद्धतीने लवकर गळतो, त्याला जास्त शिजायला वेळ लागत नाही. आणि त्यानंतर जे आहे तर मी इथे जे आहे तर थोडीशी हळदी टाकून घेतलेली आहे. आणि आता बिर्याणी मसाला जो आहे एव्हरेस्टचा तर तो टाकून घेणार आहे. लाल तिखट वगैरे कशाचाच वापर मी करणार नाही आहे. हा मसाला नुसता टाकला की तिची टेस्ट खूप छान येते. आणि अगदी थोडंसं दही टाकलेलं आहे, 2 चमचे दही असेल हे प्रमाणाने. आणि ते दही टाकून जे आहे तर मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे. आणि त्यानंतर तांदूळ भिजत ठेवलेले होते तर ते तांदूळ देखील त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जे आहे तर मी ते 1 वाटी तांदूळ घेतले, तर त्याच्यासाठी मी जे आहे तर 2 वाटी पाण्याचा वापर करणार आहे. आपल्याला तांदूळ भिजवायचे आहेत ना, तर म्हणजे तांदूळामध्ये एवढंच पाणी टाकायचं आहे की तांदूळ अ, त्याच्यावरती ना जे भिजल्यानंतर 1 इंच पाणी एवढं वरती येईल, तर एवढंच ठेवायचं असतं आपल्याला, जेणेकरून भात आहे ना मस्तपैकी असा मोकळा मोकळा होतो. तर माझे जे पुलाव आहे तो पण इथे रेडी झालेला आहे. जे आहे तर तुम्हाला सांगितलं होतं मी की वेफर्स मस्तपैकी आहे तर बटाट्याचे आता ते बनवलेले आहेत. तर कडक एकदम मस्तपैकी वाळलेले आहेत आणि छान झालेले आहेत. तर आता ते जे आहे तर मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे, कसे मस्त खुसखुशीत वगैरे झाले. आणि पूर्ण रेसिपी जी आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये वेगळं काय, पण तसं काही नाही आहे. पण मी कशा पद्धतीने करते हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार होते. तर ते जे आहे तर तुम्ही पण रेसिपी कशी वाटली हे पण मला नक्की सांगा. तर आता मस्तपैकी तळून जे आहे तर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने झालेले आहेत. तर इथे कढईमध्ये जे आहे तर वेफर्स तळण्यासाठी टाकले होते मी. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी लगेच जे आहे तर फुलून येत आहेत वरती, आणि अगदी पांढरे शुभ्र असे जे आहे तर ते झालेले आहेत. तुरटीचा वापर आपण त्याच्यासाठीच करत असतो. तुरटी टाकली की ना तर त्याला काळपटपणा येत नाही, आणि पाण्यामध्येच आपल्याला जे आहे तर रात्रभर ठेवायचे असतात. तर एकदम छान असे बटाटा वेफर्स जे आहेत तर ते झालेले आहेत. तर तुम्हाला देखील रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून पुढे जे आहे तर चकलीची रेसिपी देखील येणार आहे. तर मस्त असे
असे खुसखुशीत एकदम बटाटा वेफर्स जे आहेत ना तर ते रेडी झालेले आहेत. आणि कशा पद्धतीने केले काय पूर्ण रेसिपी जी आहे तर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि तुम्हाला तळून पण दाखवलंय मस्तपैकी असे पांढरे शुभ्र झाले बघा. तर तुम्हाला जे आहे तर तळून पण दाखवते मी हे बघा. तर खूप छान असे झाले. तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी मुलांना मस्तपैकी देते आणि मी देखील एन्जॉय करते. अजून जेवण वगैरे आमचं बरंच काही बाकी आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथे संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.